आता त्यांच्या बाबतीत फेक नरेटिव्ह सेट करणारे हे त्यात माहीर आहेत राष्ट्रवादीचे लोक. हो. आज काकांच्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की 24 तास म्हटलं तरी काका काम करू शकतात. रोहित पाटलांना अजून वेळ आहे, आम्ही त्याच्यावर टीका करणार नाही. पण आज जे चालू आहे हे निश्चितपणाने या मतदारसंघातील जनतेच्या भावनेशी खेळण्याचा कार्यक्रम चालू केला आहे. पण आम्ही लढलो, जय पराजयाची तमान न बळता आम्ही लढलो आणि आज त्यांची वेळ आलेली आहे. मग त्यांनी केलं ते योग्य आणि काकांनी केलं ते अयोग्य. इथं गुंडगिरी दिसली का? अनेक ग्रामीण भागातील तरुण असतील, सुशिक्षित तरुण असतील, बेरोजगार युवक असतील, त्रस्त शेतकरी असेल, आज त्यांना वाटते की काका आमदार झाले पाहिजे. कारण काका एक लढवय आहे. आबांच्या पश्चात काकांनी भूमिका घेतली की राजकारण आता करायला नको, त्या माऊलीच्या विरोधात उमेदवार नको म्हणून काका थांबले त्या निवडणुकीत. हा काकाचा उपकार आहे त्या फॅमिलीवरती. आणि आज त्या पैशाची प्रचंड मोठ्या प्रमाणात वसुली चालू आहे. त्या गोरगरीब घरात राहणाऱ्या शेतकऱ्यांची कुटुंब आहेत, गाव कसब्याच्या बाहेर राहणारे, त्यांच्या घरावरती बोजा चढवलेला आहे. ह्याचं उत्तर आता त्यांचे सुपुत्र काय देणार आहेत का? अलीकडच्या काळामध्ये संजय काकांच्या माध्यमातून त्यांच्या एक आक्रमक स्वभावामुळे आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला पाणी मिळालं, आमच्या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळाला. आमदार, मंत्री, आई आमदार या घरातून सोन्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलं नेतृत्व आहे. आबांची छबी त्यात दिसते कुठं? आम्हाला तर दिसत नाही. आम्हाला फक्त त्या ठिकाणी नाटक दिसतंय. कारण भेटेल त्याला तब्येत कशी आहे काय ह्याच्यापेक्षा दुसरा प्रश्न विचारला जात नाही. आज या मुलाचं वयस किती आहे? 25 वर्ष आहे. दस्तूर खुद्द शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिलेल्या सीट आज अडचणीत असताना हे त्या ठिकाणी महायुतीचं काम करतात. हे आपल्याला दिसत नाही. काकांनी कधी कुठल्या इन्स्टिट्यूटला ट्रेनिंगसाठी जात नव्हते, भाषणं कशी करायची काय. तळागाळात डायरेक्ट थेट लोकांचाच संपर्क होता. पण आज मात्र वयाची 25 ओलांडल्या त्यांना आता विधानसभेचे आमदार व्हायचे डोहाळे लागलेले आहेत. त्यांनी फक्त भाषणं करून या मतदारसंघातील शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. तर आता एकच समीकरण चालेल, लोकांचा विकास आणि विकासाभिमुख काम करणारं नेतृत्व संजय काका पाटील. आपल्या प्रियजनांसोबत निवांत वेळ घालवायचा आहे तर संजीवनी कृषी पर्यटन केंद्र आहे योग्य निवड. स्विमिंग, बोटिंग, इनडोअर गेम्स, आउटडोअर गेम्स, ट्रॅक्टर सफारी आणि सोबतीला उत्कृष्ट चवीचे महाराष्ट्रीयन जेवण. आपल्या खास क्षणांना बनवा आणखी खास. आजच भेट द्या संजीवनी कृषी पर्यटन केंद्राला. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण पाहत आहात की अनेक गदारोळ सुरू आहेत, अनेक ट्विस्ट निर्माण होत आहेत आणि असाच ट्विस्ट निर्माण केलेले तासगावचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आणि सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप काका माने पाटील हे आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. आणि या संवादातून एक ट्विस्ट त्यांनी जो निर्माण केला आहे तो ट्विस्ट नेमका काय आहे हे तुम्हाला मी पहिला सांगतो. या मतदारसंघातून महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे उमेदवार राष्ट्रवादीकडून रोहितदादा पाटील हे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर दुसरीकडे महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय काका पाटील हे या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख प्रदीप काका माने यांनी संजय काका पाटलांना पाठिंबा देऊन एक वेगळा ट्विस्ट निर्माण केलेला आहे. आणि यावर शिवसेना जे ठाकरे गटाचे नेते आहेत संजय राऊत यांनी देखील एक सूचक असं वक्तव्य देखील केलं होतं. त्यामुळे या मतदारसंघामध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण करून एक मोठी खळबळ माजवलेले प्रदीप काका माने पाटील हे आता आपल्या सोबत आहेत. आणि या निवडणुकीच्या निमित्तानंच मी त्यांच्याशी काही गप्पा मारणार आहे. काका नमस्कार, तुमचं केके न्यूज जय महाराष्ट्र. स्वागत. तर आता सध्याच्या परिस्थितीला जर आता तुम्ही जो ट्विस्ट निर्माण केला तो ट्विस्ट असा निर्माण करण्याचं नेमकं कारण काय, म्हणजे संजय काका पाटलांना पाठिंबा देण्याचं मला कारण हवं. मुळात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा मुलगा डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रदादा पाटील यांची उमेदवारी पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि फायरबँड नेते संजय राऊत साहेब यांनी जाहीर केली होती. असं असताना या मतदारसंघातील शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यावेळी आमचा पराभव कसा होईल अशा पद्धतीने नियोजन करून थेट त्यांनी अपक्षांचा प्रचार केला होता. बरं. आता सध्याचे जे खासदार आहेत विशालदादा पाटील यांचा, त्याचाच भाग म्हणून आज आम्ही आमच्या पक्षप्रमुखांचा आदरणीय उद्धव साहेबांचा आणि फायरबँड नेते संजय राऊत साहेबांचा केलेला घोर अपमान हा एक कट्टर शिवसैनिक विसरू शकत नाही. आणि त्याचा बदला आम्ही ह्या
तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या या आत्ताच्या निवडणुकीमध्ये आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. बदला आणि वचपामध्ये काय फरक वाटतोय का तुम्हाला? हो हो, वचपा आणि बदला दोन्ही लागू होऊ शकते. बर. आम्ही वाट बघत होतो विधानसभेची निवडणूक कधी लागते, कारण त्या काळात राष्ट्रवादीच्या सिंगल कार्यकर्त्याला सुद्धा आमच्यासोबत बर. प्रचाराला फिरून दिलं नाही. हां. एवढंच नव्हे, हां. शरदचंद्रजी पवार साहेबांची आणि फायर ब्रँड नेते संजय राऊत साहेबांची तासगाव येथे सभा होती. बर. ती सभा रद्द कशी होईल यासाठी राष्ट्रवादीचे पवार साहेबांचे कार्यकर्ते इथे काम करत होते. एवढंच नव्हे तर त्या सभेला लोकांची गर्दी होऊ नये हेही षडयंत्र रचलं होतं. बर. अर्थात त्यांचेच नेते आले होते. ते कसे वागले त्यांनाही माहिती आहे. हो. आम्ही सहन केलं, पण आम्ही लढलो. जय पराजयाची तमान न बळता आम्ही लढलो आणि आज त्यांची वेळ आलेली आहे. बर. वेळ आलेली असं तुम्ही म्हटला. तर अनेक अपक्ष आमदार असताना, उमेदवार असताना, माफ करा, तुम्ही रोहित पाटलांना पाठिंबा देणार नाही हे तुम्ही जाहीरच केलं, हा ट्विस्ट निर्माण करून. मात्र संजय काका पाटलांनाच जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांनाच पाठिंबा देण्याचं कारण काय? त्यांच्याबद्दल मला जरा जाणून घ्यायला आवडेल. संजय काका पाटील हे 2 टर्म खासदार होते. प्रशासनाचा दांडगा अनुभव बर. आणि काम करण्याची त्यांची जी पद्धत आहे, तळागाळातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्यायच्या असतील. हां. त्याचबरोबर एक धार्मिक वृत्तीचं त्यांचं नेचर आहे. आता त्यांच्या बाबतीत फेक नरेटिव्ह सेट करणारे हे त्यात माहीर आहेत राष्ट्रवादीचे लोक. हो. आज काकांच्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की 24 तास म्हटलं तरी काका काम करू शकतात. हा विश्वास या मतदारसंघातील लोकांचा आहे. आणि शिवाय माझं वैयक्तिक आणि काकाचं संबंध म्हटलं तर आता आज मी पक्षाचा आहे आणि मी शेवटपर्यंत ठाकरे गटात शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. हो. पण पूर्वी आमचे आणि त्यांचे संबंध चांगले होते. आज ती वेळ आलेली आहे. शिवसेनेत यायच्या अगोदर आम्ही सुद्धा संकल्प केला होता की काका एकदा आमदार झाले पाहिजेत. बर. त्यामुळे माझ्या सोबत असणारे अनेक सहकारी 15-20 वर्षापूर्वी काका आमदार झाले पाहिजेत हां. या भावनेनं आम्ही त्यावेळी काम करत होतो आणि आज ती वेळ आलेली आहे. बर. आणि निश्चितपणानं त्यावेळी केलेला संकल्पही पूर्ण होतोय आणि यांच्या गद्दारीचा वचपाही आम्ही काढतोय. गद्दारीचा वचपा तुम्ही काढतोय असं म्हणालात. रोहित पाटील किंवा त्यांचा गट जो असेल त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जे उमेदवार होते चंद्रहार पाटील यांचा प्रचार न करता त्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचा प्रचार केला असा तुम्ही थेट आरोप करताय आणि ते दिसून ते आलं. मात्र आत्ताच्या परिस्थितीला जर आपण बघायला गेलं तर तुम्ही बदला वचपा ह्या भानगडीत राहिला आणि डायरेक्ट महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. त्यानंतर तुमच्या शिवसेना ठाकरे गटाचे जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडून तुमच्याशी काय संपर्क झाला का? कट्टर शिवसैनिकाला आदेशाची वाट पाहायची गरज नाही. त्या भावना आम्ही समजू शकतो. बर. त्यामुळं विधानसभेला या मतदारसंघातला कट्टर शिवसैनिक, उद्धव साहेबांच्यावर प्रेम करणारा शिवसैनिक हा निश्चितपणानं लोकसभेचा बदला घेईल. बर. आता तुम्ही जर ट्विस्ट निर्माण केला त्या ट्विस्टने एक मोठं राज्यभरात खळबळ माजवली होती. आता ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघात तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आपण पाहताय. आणि या प्रचारात अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, प्रचारसभा जोरानं सुरू आहेत. तर विरोधकांकडनं आत्ता सध्याच्या घडीला वारंवार एक मुद्दा उपस्थित केला जातोय, तो म्हणजे टोल नाक्यावरचा प्रकार. हा टोल नाक्याचा प्रकरण काय आहे नेमकं? साधारणपणे 13-14 सालची गोष्ट असावी. टोल नाका फोडला नव्हता. टोल नाक्यावरती संजय काका त्यावेळी विधान परिषद आमदार होते आणि त्यांना तिथं अपमानास्पद वागणूक दिली होती. बर. त्यांच्या बाबतीत नव्हे तर अनेक सामान्य लोकांच्या बाबतीत टोल नाक्यावरती आपल्याला वारंवार पाहायला मिळते. पण ज्यावेळी आम्हाला ती बातमी समजली त्यावेळी त्या परिसरातील काकांच्यावर प्रेम करणारे असतील किंवा तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील काही तरुण, ह्या जिल्ह्यातील तरुण उत्स्फूर्तपणे त्या घटनेचा निषेध करायला त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. बर. आणि गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी 2 तास 3 तास आम्ही टोल बंद करून सामान्य लोकांच्या गाड्या आम्ही जाऊ दिल्या. बर. हीच घटना आटपाडीचे तानाजी पाटील यांच्या बाबतीत सुद्धा अपमानास्पद त्यांनाही वागणूक दिली होती. आणि त्यावेळी गृहमंत्री आबा असताना त्यावेळी सुद्धा आबांनी दिवसभर
बर गाड्या अशा सोडल्या होत्या. मग त्यांनी केलं ते योग्य हां आणि काकांनी केलं ते अयोग्य. इथं गुंडगिरी दिसली का? बर ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती कार्यकर्त्यांची. बर मग काकाने कुठं मारहाण केली असं म्हणतात, ते काय काय खरं आहे ते? नाही, काकांच्या बाबतीत झालेली जी घटना आहे ती आपल्या टी व्हीवरती पण पाहिलेलं आहे. हां पण असं असताना सुद्धा काकांनी संयमानं त्यावेळी ती तिथून पुढे निघून गेली प्रवासाला. पण ही बातमी वाऱ्यासारखी या मतदारसंघापर्यंत पोचल्यानंतर काकाच्या प्रेम करणारे अनेक जण त्या टोलवरती जाऊन जे काय घडलं ते आपल्याला आपण पाहिलेलं आहे. काकांचा त्यावेळेचा आदेश काय होता? काकांचा आदेश होता कुणीही टोलवरती येऊ नका. पण त्यावेळी इथले युवक स्वतःच्या खर्चानं हां गाड्या घेऊन बर घटनास्थळी आम्ही गेलो. आणि टोलवरती काय तिथं साधुसंत असतात का? UP बिहारचे जिथे वॉन्टेड जी मुलं आहेत तीच मुलं तिथं काम करतायत. सर्वसामान्य लोकांना रोज त्रास होतोय. या पुढच्या काळामध्ये ह्या बाबतीत सुद्धा एखादी चळवळ उभी राहिली पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्की असं वाटतंय. हो. आता तुम्हीही या संजय काका पाटलांच्या प्रचारामध्ये सक्रिय झालात. तुम्ही गाठीभेटी घेताय, कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला सगळ्या प्रचारामध्ये? मुळात आम्ही काकांच्या सोबत माहितीतले घटक म्हणून तोच जात नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आहात. हो. कसा अनुभव येतोय तुम्हाला या सगळ्या प्रचार यंत्रणेमध्ये? साधारणपणे लोकसभेला आता काहीच महिने पूर्ण झालेत. त्यावेळी आम्ही बघत होतो की काकांच्या बाबतीतला प्रचाराची यंत्रणा असेल, लोकांच्या प्रतिक्रिया असतील. पण काका विधानसभेला उमेदवार म्हणून ज्यावेळी समोर येत आहेत तर मीच काय तर अनेक ग्रामीण भागातील तरुण असतील, सुशिक्षित तरुण असतील, बेरोजगार युवक असतील, त्रस्त शेतकरी असेल, आज त्यांना वाटते की काका आमदार झाले पाहिजेत. बरं कारण काका एक लढवय आहेत. त्यांनी त्यांचा जर इतिहास बघितला तर खूप संघर्ष केला आहे आबांच्या विरोधात. बरं आणि संघर्ष करत असताना टँकर मोर्चा काढला होता. त्यावेळी द्राक्षबागेची झाडं, वाळलेली झाडं घेऊन, पाणी नव्हतं त्यावेळी, हां तो घेऊन मोर्चा काढला होता. आम्ही त्या मोर्चात होतो. हां शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचे विषय घेऊन काकांनी त्यावेळी आंदोलन केली होती. बरं त्यामुळं पुन्हा एकदा काका ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून जात असतील तर ह्या मतदारसंघातील तमाम शेतकरी वर्ग हां निश्चितपणे काकाच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. अशीच आताच वातावरण तसं तयार झालेलं आहे. असं एक आता वातावरण तयार झालेलं आहे. वातावरण तापलेलं तेवढंच आहे. विरोधकांकडून किंवा तुमच्याकडून आरोप प्रत्यारोप, त्यांना उत्तर प्रत्युत्तर हे सगळं सुरूच आहे. तर हे करत असताना तुम्ही आता अनेक वर्ष या ठिकाणी समाजकारण, ज्याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की 80% समाजकारण, 20% राजकारण. मग समाजकारण तुम्ही करत आला आहेतच, त्याचबरोबर राजकारण पण करावंच लागतं. ज्या वेळेला आपण समाजकारण करत असतो त्याला राजकारणाची जोड ही द्यावीच लागते. तर हा राजकारण सगळा बघितला तुम्ही, इथलं अनुभव तुमचा आणि तो राजकारणाचा अनुभव. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये विरोधक आत्ता जे काही समोर तुमच्या उभे ठाकलेले आहेत, त्या विरोधकांच्या राजकारणाची पद्धत, त्यांची कार्यपद्धत कशी आहे याबाबत मला जरा जाणून घ्यायचं आहे. मुळात या मतदारसंघामध्ये संजय काकांना विरोधक आहेत असं मी मानत नाही. काय सांगताय? हो, त्याचं कारण असं, हा अनुभव ह्या मतदारसंघाला नवीन नाही. स्वर्गीय आबांच्या काळापासून या निवडणुका आम्ही डोळ्यानं बघितलेल्या आहेत. आबांची भाषणं आमच्या आज्यानं, आमच्या बानं आम्ही ऐकतोय, आता आमचा पोरगा पण आता ऐकतोय. आबानंतर या मतदारसंघाची स्थिती जशी पूर्वी होती तशी स्थिती आहे. बरं त्यांनी फक्त भाषणं करून या मतदारसंघातील शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. पाणी जरूर आलं असेल, पण पाणी ह्या ज्या योजना आहेत, म्हैसाळ योजना असेल, टेंबू योजना असेल, आरफळ योजना असेल, ह्याचे जनक घोरपडे सरकार आहेत. दिनकराबाच्या काळामध्ये योजना चालू झालीत, वसंतराव दादांच्या काळामध्ये चालू झालेल्या योजना आहेत. बरं आबांनी त्या पुढे नेण्याचा प्रयत्न जरूर केला, पण घाई गडबडीमध्ये पंदी उपसा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी ठिबक सिंचनद्वारे हे पाणी पोचवायची ही अशी योजना होती. ह्यांनी प्रायोगिक तत्वावरती राबवलेली योजना आहे. बरं पण आजसुद्धा तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला विचारलं की त्यावेळी टँकरनं जे पाणी देत होतो त्याच पद्धतीनं आज पाणी दिलं जातं आहे, तेही वेळेत पाणी मिळत नाही. त्यामुळे योजनाच फसलेली आहे. बरं पाणी हे सलाईन झालेलं आहे, मिळालं तर उपयोग होणार आहे, हे शाश्वत पाणी नाहीच. अलीकडच्या काळामध्ये संजय काकांच्या माध्यमातून त्यांच्या एक आक्रमक स्वभावामुळे आमच्या मतदारसंघामध्ये
आम्हाला पाणी मिळालं, आमच्या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळाला असं आम्ही समजतो. म्हणजे ते खासदारकीच्या कार्यक्रमात त्यांनी तो प्रकल्प आणले असं तुम्हाला काकांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये आले बर. आणि हे आपण मान्यच केलं पाहिजे. आज ज्या बागा दिसत आहेत ह्या जिवंत, केवळ काकांच्या स्वभावामुळं वेळेत पाणी सोडण्याची प्रक्रिया असेल ही राबवली गेली. हां, तुम्ही पाटील घराण्याचं राजकारण थोडक्यात सांगितलं मला आणि त्यांच्या विकासाबाबत बोलला असा, त्यांनी विकास कामं कशी केली आणि काय केली. पण उमेदवारांच्या राजकारणाबाबत तुम्ही काय मला सांगताय? एक लक्षात घ्या, संजय काका हे तळागाळातून आलेले नेतृत्व आहे स्वयं. आणि आज जे काकांच्या विरोधात जे उभे आहेत रोहित पाटील, हे एका आमदार, मंत्री, आई आमदार या घरातून सोन्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलं नेतृत्व आहे. बर. त्यांनी सांगावं की या 5-10 वर्ष, वयच त्यांचं आत्ता 25 झाले, 1 महिना पूर्ण झाला नसेल, आत्ता 25 वर्ष पूर्ण झाले. 4-5 वर्ष त्यांनी पुण्या मुंबईसारख्या काही अशा इन्स्टिट्यूट आहेत त्या ठिकाणी त्यांनी भाषणाचं प्रॅक्टिस करणे, आबांचे व्हिडिओ बघणे, आबा कसे बोलतात, आबा कसे चालतात, आबांची लग, सगळ्या गोष्टी जसे तसे हे आज त्या हुबेहूब करून आज लोकांच्यात मिसळून दिसतात का हो तशी त्या म्हणजे आबांची छबी त्यामध्ये त्यांच्यामध्ये दिसते का? आबांची छबी त्यात दिसते कुठं? आम्हाला तर दिसत नाही. आम्हाला फक्त त्या ठिकाणी नाटक दिसतंय. कारण भेटेल त्याला तब्येत कशी आहे काय ह्याच्यापेक्षा दुसरा प्रश्न विचारला जात नाही. आज या मुलाचं वयच किती आहे? 25 वर्ष आहे. इथं काकांच्या विरोधातला उमेदवार हा स्ट्रॉंग आहे म्हणणंच चुकीचं आहे. काकांची उमेदवारी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आहे. काकांनी कधी कुठल्या इन्स्टिट्यूटला ट्रेनिंगसाठी जात नव्हते, भाषणं कशी करायची काय. तळागाळात डायरेक्ट थेट त्यांच्याच संपर्क होता. पण आजची नवी पिढी आत्ता लोकांच्यामध्ये काहीतरी अजेंडा घेऊन जात आहेत की आमचं नेतृत्व आम्हाला पुढं कंटिन्यू करायचं आहे. आता थोडक्यात राजकीय बारसं घालायचा कार्यक्रम त्या राष्ट्रवादी नेत्यांनी लावलेला आहे. मुळात 10 वर्ष आम्ही कसं सहन केलं आम्हाला माहिती. आता पुढची 5 वर्ष पुन्हा हे नवीन नेतृत्व घ्यायचं, काहीही अनुभव नाही प्रशासनातला. साधे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, कुठलेही कशातलेही प्रशासनाचा अनुभव नाही. थेट विधानसभेचे उमेदवार म्हणून हा मतदारसंघ मान्यच करणार नाही आणि फक्त नाटकं करायची, बोलायचं आबासारखं, काहीच नाही तथ्य त्याच्यात. त्यामुळं हे फक्त इव्हेंट चालू आहेत त्यांचे. आणि काकाच्या बाबतीत जर बघितलं तर काका 2 टर्म खासदार राहिले. शेतकऱ्याच्या व्यथा माहिती आहेत, प्रत्येक गोष्ट काकांनी अनुभवलेले आहेत. त्यामुळे एक स्वयंशिस्तीचं एक धाडसी एक नेतृत्व आम्हाला मिळतं. आणि निश्चितपणानं रोहित पाटलांना अजून वेळ आहे, आम्ही त्याच्यावर टीका करणार नाही. पण आज जे चालू आहे हे निश्चितपणानं या मतदारसंघातील जनतेच्या भावनेशी खेळण्याचा कार्यक्रम चालू केला ते. आता ज्याप्रमाणे तुम्ही मला सांगितलं की त्यांचं राजकारणाच्या बाबतीत तुम्ही मला बोललात, त्यांच्याकडून असं पण सांगितलं जाते की विकास त्यांनी केलायच ना भरपूर. काय केला विकास? विकास येडा झाला आहे तासगाव कोटीमकाळ मतदारसंघातला. महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान आबांनी महाराष्ट्रभर राबवलं, फार मोठा गवगव झाला. पण आज तासगाव तालुक्यामध्ये या चुलत्या पुतण्यांनी गावागावात गटातटाचं राजकारण वाढवलं आणि आज त्या गटातटात रोज भांडणं चालू आहेत आणि उघड्या डोळ्यानं ती तमाशे बघतायत. त्यामुळं स्वतःच्या गावात थोडाच मतदारसंघात कुठेही गेला तर आबाचे 2 गट तुम्हाला पाहायला मिळतील. ही व्यवस्था कुणी तयार केली आणि कशासाठी केली ह्याचंही प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. हे गावागावात गटातटाचं राजकारण करत असताना कौटुंबात पण काही फरक पडत असतो की हो? भावाभावात भांडणं लावली, नवरा बायकोत भांडणं लावली, फक्त आणि फक्त या भोळ्या जनतेच्या भावनेशी खेळून सत्तेत कसं राहता येईल ह्याचं षडयंत्र आता रचलेलं आहे. आणि आता कोण ह्या षडयंत्राला बळी पडणार नाही, कारण जनता सजग झालेली आहे. सावध तो शाना, आता आम्ही सगळे सावध आहे. त्यामुळे ह्या नाटकाला, या थोतांडगिरीला आता ही जनता भीक घालणार नाही. आणि एक सर्वात महत्त्वाचं आहे की स्वर्गीय आराबांच्या निवडणुका या मतदारसंघातल्या अनेक जाणकारांनी बघितलेल्या आहेत. त्यापैकी मी एक आहे. कारण आबांच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये कुठून पैसे यायचे, कसे यायचे, ह्याचं कोडं आम्हाला लवकर उलगडलं नाही. पण आत्ता एक कोडं आम्हाला उलगडलं आहे की 2014च्या इलेक्शनला अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम साहेब होते. त्यावेळी महाराष्ट्रात सर्वात जास्त पैसा
त्या महामंडळाच्या माध्यमातून आमच्या तासगाव कवठीमंकाळ मतदारसंघामध्ये वाटला गेला. बर. तो पैसा बहिणीला ओवाळणी म्हणून दिला. आणि आज जर तुम्ही बघितलं त्याची चौकशी झाली आणि कदम साहेब 8 वर्ष जेलमध्ये सडले. कोणामुळं? आणि आज त्या पैशाची प्रचंड मोठ्या प्रमाणात वसुली चालू आहे. त्या गोरगरीब घरात राहणाऱ्या शेतकऱ्यांची कुटुंब आहेत, गाव कसब्याच्या बाहेर राहणारे, त्यांच्या घरावरती बोजा चढवलेला आहे. बर. ह्याचं उत्तर आता त्यांचे सुपुत्र काय देणार आहेत का? त्याचे स्पष्टीकरण द्यावं. आणि आजसुद्धा त्याच पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा येतो आहे की परवा तासगावमध्ये पाहिलं असेल की फराळासोबत 3-3 हजार रुपयाची पाकिट चालू केली. एकेकाळी आबा रोजगार हमीच्या कामावर जात होते, आई भांगलायला जात होती, घरची गरिबीची परिस्थिती हे त्यावेळी सांगण्यात आलं. मग मला असं सांगायचं आहे या निमित्तानं, आबाची आजची संपत्ती स्थिती काय आहे त्या कुटुंबाची? आज पण तीच राहिलेली आहे का? आज या सुपुत्रांनी सांगावं की हा पैसा कुठून येतोय, त्यांची द्राक्षबाग किती आहे, त्यांचे व्यवसाय काय आहेत. आज त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे चुलते DYSP म्हणून रिटायर झाले आहेत. एकच सरकारी पेन्शन सोडून आणि आबांच्या वहिनीसाहेब ह्यांची पेन्शन सोडून त्या कुटुंबाचा इन्कम सोर्स काय आहे हे त्यांनी स्पष्ट करावं. आज सामान्य कुटुंबातील तरुणांना स्वप्न दाखवत तरुण म्हातारे झाले. अनेक गावागावातले तरुण 40-40 वर्ष वलट ते लग्न झालेले नाहीत. याही प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. कारण 36 वर्ष निरंतर सत्ता आबांच्याकडे होती. मग 35-36 वर्षामध्ये ना MIDC आहे, ना कोणता व्यवसाय आहे, ना इथं कुठं प्रक्रिया कुठली केंद्र उभारलेत, ना कोणतं नवतंत्र शेतीत आलेलं आहे, काही झालेलं नाही. आबा पहिली निवडणूक लढवली, जसा मतदारसंघ होता तसाच आजही मतदारसंघ आहेत. आणि थोडं तुम्हाला अजून जाऊन सांगतो, आबा प्रचंड अडचणीत आल्यानंतर पवार कुटुंबियांनी एक निर्णय घेतला आणि त्यावेळी आत्ता जे असणारे आमचे उमेदवार जे आहेत संजय काका पाटील, त्यावेळी त्यांना विधान परिषद दिली. कारण आबा 3,500 मतावरती येऊन टेकले होते. आणि त्यावेळी धाडसानं सांगतो, पोलीस प्रशासनाला हाताला धरून या मतदारसंघामध्ये पैसे वाटले होते. हे सर्वश्रुत आहे. आबांच्या निवडणुका पैसे वाटून झालेल्या आहेत. त्यानंतर आबांच्या पश्चात काकांनी भूमिका घेतली की राजकारण आता करायला नको, त्या माऊलीच्या विरोधात उमेदवार नको म्हणून काका थांबले त्या निवडणुकीत. हा काकाचा उपकार आहे त्या फॅमिलीवरती. पण आज मात्र वयाची 25 ओलांडल्या त्यांना आता विधानसभेचे आमदार व्हायचे डोळे लागलेले आहेत. मग एका बाजूला मतदारसंघ प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकासाचा अनुशेष बाकी असताना पुन्हा ही ट्रायल करायची का? आम्ही तर कदापि मान्य करणार नाही. हा मतदारसंघातला तरुण मान्य करणार नाही, शेतकरी मान्य करणार नाही. प्रचंड कर्जाच्या खाईत सापडलेला ह्या मतदारसंघातला शेतकरी आहे. आज द्राक्षबागा आमच्या उद्ध्वस्त होत आहेत. ऊस उत्पादकांची काय अवस्था आहे बघा. जरूर पाणी बांधापर्यंत आलं असेल, पण आम्ही पिकवलेल्या मालाला हमीभाव मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही मतदारसंघातल्या शेतीवरती कधीतरी त्यांना विचारा की तुम्ही काय योगदान दिलेलं आहे. कधीतरी बेरोजगारांच्याबद्दल विचारा. एवढंच नव्हे, आज आमच्या भागामध्ये दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढतोय. आज दुधाला दर किती आहे विचारा. पेंट खाद्याचे दर किती वाढलेत बघा. कुठलंही नवीन काही आलेलं नाही. आबांनी साधी पतसंस्थासुद्धा उभी केली नाही. प्रामाणिकपणे राष्ट्रवादीचे काम करत राहिले. सतत गृहमंत्री होते, ग्रामीण विकास मंत्री होते. मग या मतदारसंघासाठी काय केलं त्यांनी सांगावं. एक 10 कुटुंबाची नावं सांगावीत की त्या कुटुंबाला त्यांचा हातभार लागला. हे शरणार्थी लाभार्थी सोडून त्या ठिकाणी प्रामाणिक निष्ठावंत शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी आजसुद्धा जसाच्या तसाच आहे. त्यामुळे हा शेवटचा दुष्काळ. आम्ही हा मतदारसंघ असा करू तसा करू ही जी दिवास्वप्न दाखवली तो दिवास्वप्नच राहिलेले आहेत. आता हा जर चेहरामोहरा बदलायचा असेल मतदारसंघाचा, शाश्वत विकास करायचा असेल, शिक्षण, आरोग्य, उपजीविका याच्यावरही चांगलं काम करायचं असेल, नवीन तंत्रज्ञान आणायचं असेल तर संजय काकाशिवाय पर्याय नाही. कारण 2 टर्म खासदारकीचा अनुभव असलेलं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी आम्हाला आमदार म्हणून लाभणार आहे. त्यामुळे निश्चितपणानं या मतदारसंघात हॅट्रिक मताधिक्याची होईल एवढी मात्र खात्रीने सांगतो. काका, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की त्यांनी विकास इतक्या वर्षात तुम्ही आधी पहिल्यापासून बघत आलेला आहे, पण त्यांनी तर भरपूर विकास केला असं म्हटलं जात आहे. काय विकास केला? रोजगाराचे असतील किंवा अनेक प्रकल्पाच्या बाबतीत असतील. स्वर्गीय आबांच्यावर बोलणं योग्य नाही, तरीही सांगतो.
की आबांच्या विधानसभेच्या आजपर्यंतच्या टर्ममध्ये हां. जेवढे तरुण शिकले ह्या तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. एकही उद्योगधंदा या मतदारसंघात नाही, MIDC नाही, एक सुतगिरण होती तीही शेत किरून टाकली. साधी पिठाची चक्कीसुद्धा गावागावात आपण दिली नाही. बर. असं असताना या मतदारसंघातले एक जनरेशन हे उद्ध्वस्त झाले, त्याला कारणीभूत आरार आहे. बर. स्वतः गृहमंत्री होते, किती मुलं पोलीस झाली. त्यामुळं त्यांनी विकासाच्या गप्पा मारूच नाहीत. त्यांनी या मतदारसंघामध्ये काय केलंय हां. हे सबंध मतदारसंघातल्या तळागाळातल्या मतदारापर्यंत माहिती आहे. फक्त या ठिकाणी रोहित पाटलाच्या माध्यमातून नवीन तरुण हा राजकारणात येतोय. पवारांच्या सहकार्याने या ठिकाणी पैशाचं पाठबळ असेल, मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, जे जे काही आयुध वापरायचे असतात राजकारणामध्ये निवडणुकीसाठी ती सगळी आज ते वापरत आहेत. प्रचंड पैसा बर. कुठून येतोय माहीत नाही. आता काका महत्त्वाच्या मुद्द्यावर मी एक येतो. तुम्ही आपल्या घटक पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार न करता आता महायुतीचे जे आपले विरोधक आहेत राज्यामध्ये मोठा संघर्ष सुरू आहे, महायुतीच्या उमेदवाराचा तुम्ही प्रचार करताय, कसा अनुभव येतो तुम्हाला? मुळात आता लोकसभेच्या आमच्या निवडणुकीच्या काळात आमच्यावर जे घाव झालेले आहेत ते आजही त्याचे ऊन पुसलेले नाहीत. बर. आम्ही त्वेषानं या ठिकाणी त्यांच्या विरोधात काम करतोय, कारण ती परतफेड करतोय. पण रोहित पाटलांचे कार्यकर्ते, शरदचंद्रजी पवार साहेबांचे ह्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते आज खानापूर आटपाडी मतदारसंघात कोणाच काम करतायत? म्हणजे त्यांनी स्पष्ट करावं. आज महाविकास आघाडीच काम करतायत की महायुतीच काम करतायत? दस्तूर खुद्द शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिलेल्या सीट आज अडचणीत असताना हे त्या ठिकाणी महायुतीच काम करतायत, हे आपल्याला दिसत नाही. आणि ह्यांनी ज्यांचं काम केलं, जे आज खासदार आहेत, आज ते कोणाच्या व्यासपीठावर आहेत आणि हे कोणासोबत आहेत, हे सगळं या ठिकाणची जनता समजून चालते. बर. असं चित्र आहे का आता सध्या? हो, 100%. विचारा कोणालाही. बर. त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये, ते किती निष्ठावंत आहेत हे मतदारसंघात माहिती आहे. आगामी काळात तासगाव कवठेमहांकाळ तालुक्याचं किंवा मतदारसंघाचं राजकारण काय असेल आणि समीकरणं कुठं जुळतील? आगामी काळात संजय काका पाटील या मतदारसंघाचे आमदार असतील. समीकरण एकच आहे. कारण या मतदारसंघातील राजकारणातील जर इतिहास बघितला तर अनेक घराणे त्या ठिकाणी आमदारकी होती ती त्यांच्यासोबत गेली. आबांच्याबद्दल आम्ही रिस्पेक्ट करतो. आबा होते, आबाच्या सोबत तो कार्यकाल संपलेला आहे. आज आबाच्या नंतर सहानुभूतीवरती वहिनींनी काम केलं, त्यावेळी आम्ही सहकार्य केलं. आज आता मुलगा हा राजपुत्र, इथं लोकशाही आहे का घराणीशाही चालू आहे? बर. आता हे सगळे आम्ही मतदार ओळखून आहोत. त्यामुळं इथं आता एकच समीकरण चालेल, लोकांचा विकास आणि विकासाभिमुख काम करणारं नेतृत्व संजय काका पाटील. तर नक्कीच आपण पाहिलं की ऐकलं नक्की की जो एक मोठा ट्विस्ट निर्माण केला आणि या ट्विस्ट निर्माण करण्यामागची नेमकी कारणं जे शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आहेत प्रदीप काका माने पाटील यांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत. आणि या ट्विस्ट नंतर जो काही गदारोळ सुरू आहे त्या गदारोळाकडे दुर्लक्ष देखील प्रदीप काका माने पाटलांनी केलेलं आहे. आता येत्या निवडणुकी मतदानानंतर 23 तारखेला निकाल आहे आणि त्याच वेळेला नेमका गुलाल कोणाचा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणखीन अशाच काही लोकांशी आपण संवाद साधूया. तोपर्यंत पाहत रहा KK न्यूज. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.